वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पत्रकार कार्यशाळेत मंथन. डिजिटल क्रांतीमुळे पत्रकारितेचा चेहरा-मोहरा बदलला. डिजिटल क्रांतीमुळे कोणत्याही औपचारिक पदवीशिवाय सामान्य माणूसही बातमीदारी करू शकत आहे. मात्र याकडे आव्हान म्हणून न पाहता त्यात संधी शोधून ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडावी, असे आवाहन येथे आयोजित पत्रकार कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकारांनी केले. बेलापूर रस्त्यावरील अनमोल रसवंती येथे शनिवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके, दैनिक सार्वमतचे संपादक अनंत पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गारेकर, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य प्रकाश कुलथे, तसेच करण नवले, अनिल पांडे, महेश माळवे, राजेंद्र बोरसे, बाळासाहेब भांड, नितीन शेळके, मिलिंद कुमार साळवे, विकास अंत्रे, रवी भागवत, भास्करराव खंडागळे, मारुती राशीनकर, सुनील मुथा आदी उपस्थित होते. कार्यशाळेत सुधीर लंके यांनी कोविडनंतर ग्रामीण पत्रकारितेसमोरील आव्हानं मांडली, तर अनंत पाटील यांनी डिजिटल साधनांचा वापर, संधी व आव्हानं या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार महेश रक्ताटे, सलीम खान पठाण, सुनील कुलकर्णी, गौरव साळुंखे, दिलीप लोखंडे, चंद्रकांत लांडगे, हरिभाऊ बिडवे, बापूसाहेब नवले, अशोक रणवरे, अर्जुन राऊत, अशोक पटारे, विशाल वर्धावे, राजेंद्र गागरे, प्रदीप आहेर, बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या बोरावके महाविद्यालयातील वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थीही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. श्रीरामपूर पत्रकार संघानं पत्रकारांसाठी अशी कार्यशाळा आयोजित करून सकारात्मक उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी संघाचे कौतुक केले. वेद बातमीचासाठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर. आणि आमच्यासाठी पत्रकारिता फार सोपी असल्या बोलतो शहरातले पत्रकारासाठी. त्यामुळे पत्रकार म्हणजे पद किंवा पदवी नसून त्या व्यक्तीकडे स्वतःची मतं, दृष्टिकोन आणि कथा काय आहे तुमच्याकडे, काय स्टोरी तुमच्याकडे आहे. एक लक्षात घ्या, मी जर मास्टर ऑफ जर्नलिझम आहे पण माझ्याकडे स्टोरीज नाही सांगण्यासाठी जगाला, तर मी पत्रकारितेचा हिरो नाही. पण एखादा अशिक्षित माणूस आहे, त्याने पत्रकारितेचं काही ट्रेनिंग घेतलं नाही आणि तो फेसबुकवरती येऊन काही स्टोरी जगाला सांगतोय आणि जग सगळं जे ऐकतंय तो त्या दिवशीचा ग्रेट पत्रकार आहे. त्यामुळे आज आपल्या पदवीपेक्षा सुद्धा तुमच्याकडे काय भावना आहे, तुमच्या मनामध्ये तुमचा दृष्टिकोन काय एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा, तो खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला सांगतो, शनी शिंगणापूरचा लढा जेव्हा सुरू होता, तुमची तसं एवढे आंदोलन होते आपल्या 4-5 वर्षापूर्वी की शनीच्या चौथऱ्यावरती महिलांना प्रवेश दिला अशी मागणी होती. आता त्यावेळेस आपल्या सगळ्या स्थानिक माध्यमांसमोर आणि आम्ही जे जिल्हा दैनिक आहे आमच्यासमोर सुद्धा आव्हान होतं की आपण भूमिका काय घ्यायची. आव्हान आणि त्यासोबत डिजिटल क्रांती येऊन पोहोचली आणि त्यांच्या मर्यादा आणि संधी या संदर्भात विशेषतः उल्लेख केलाच. त्याचे काही गमती सांगितले. त्याच्या पुढे आता सरकावं म्हणून आता तुमच्या काही मुद्दे काढून जाणार आहे. 90च्या दशकामध्ये इंटरनेटचा शोध लागला आणि मला चांगला आठवतं 96-97च्या काळामध्ये जेव्हा आम्ही वर्तमानपत्राच्या कचेरीत जात असू, कदाचित सुद्धा नाही आठवत असेल, त्यावेळेस ते डीटीपी ऑपरेटरची एक स्वतंत्र रूम असायची. त्या रूममध्ये उपसंपादकाला घुसणं म्हणजे मोठं जिकरीचं काम असायचं. ते गेलो की त्या कम्प्युटरला हात लावायचा अधिकार फक्त त्या ऑपरेटरला असायचा. तुम्ही किती संपादक असाल किंवा उपसंपादक असाल, तुमची बातमी लिहा, तिथे बाहेरून हात द्या, मध्ये डोकायचंच नाही. हा 97-98चा काळ होता ज्यावेळेस आमची पत्रकारिता सुरू झाली.